शेतकरी, आदिवासी व कामगार व शोषित घटकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज 19 जानेवारीला भव्य मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी इथून निघालेला आहे। अंदाजे ह्या मोर्चामध्ये 10 ते 12 हजाराच्या पेक्षा जास्त नागरिक सहभागी होणार आहेत। हा मोर्चा आज सकाळी निघाला असून आज तो मोर्चा मोनर येथील शगुन मैदानावर रात्रीच्या वेळी थांबणार आहे। ह्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून आपण बघू शकतात का ह्या मैदानावर साफसफाई सुरू आहे। तसेच लाईटचे पोल अंधारामध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून लाईटचे पोल लावायला सुरुवात केलेली आहे। तसेच संध्याकाळच्या वेळेस ग्रामपंचायतीकडून मच्छर फवारणी करण्यात येणार आहे। तसेच शौचालयाची सुद्धा स्वच्छता करण्यात येणार आहे। तसेच ह्या मैदानाची पाहणी करण्यासाठी स्वतः आमदार विनोद निकोले घटनास्थळी आले होते। तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। तर जे नागरिक मोर्चासाठी एकंदरीत येणार आहेत हे रात्री आज इथे थांबणार आहेत आणि उद्या 20 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा त्यांचा निघणार आहे। विविध प्रश्नांसाठी जिथपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत हा मोर्चा सुरूच राहील असे आमदार विनोद निकोले यांनी सांगितलेले आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज भव्य लॉंग मार्च निघणार आहे। हा मोर्चा चारोटीपासून पायी निघणार आहे आणि उद्या कलेक्टरला जाऊन धडकणार आहे। म्हणून आज अवजड वाहनांसाठी मुंबई अहमदाबाद महामार्ग सकाळी 8 ते संध्याकाळपर्यंत बंद आहे। तसंच हायवेवर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे। हायवेवर सुद्धा पोलीस आहेत। एकंदरीत हा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघणार आहे आणि सर्व ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।